श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय राम 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय दुर्वा विमोचक दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगमहारी रामा दुर्जन संगम हारी रामा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय शरणागत दीना चरणी ने शरणागत दीना शरणागत शरणागत दीना चरणी ने रे करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी रामा रामा राम हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण
हरि हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो, साजणी साजणी साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा, बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोड, बहुत बहुत सुकृताची जोड, बहुत बहुत सुकृताची, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगरू, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। नसे अंतरी कामकारी
विकारी नसे अंतरी कामकारी विकारी नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी लेश नाही तमाचा निवाला मनी निवाला 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 लेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा सर्वोत्तमा जय जय रघुवीर समर्थ समर्थांचा मनोबोध तसा समजायला सोपा, पण तरीही त्याच्यामध्ये काही श्लोक असे आहेत की ज्याच्यावर चिंतन करताना थोडा अधिक वेळ द्यावा लागतो. ते इतके सहज सरळपणे लक्षात येत नाहीत. त्यातला हा श्लोक आहे. समर्थ म्हणतायत नसे अंतरी कामकारी विकारी. इथे विकार या शब्दाचा अर्थ आधी स्पष्ट केला पाहिजे. आपण व्यवहारामध्ये विकार या शब्दाचा अर्थ फक्त आजारी पडणे असा घेतो. यांना काहीतरी विकार झालाय, काहीतरी आजार झालाय. तर तांत्रिक भाषेमध्ये किंवा शास्त्रीय परिभाषेमध्ये कोणत्याही आजाराला विकार म्हणत नाहीत, तर आहे त्या अवस्थेमध्ये बदल होणे याला विकार म्हणतात. म्हणजे दुधाचे दही होणे म्हणजे सुद्धा विकारच. दह्याचे ताक केले विकार. कैरीचा आंबा झाला विकार. आंबा नासला विकार. म्हणजे खरं म्हणाल तर व्यवहारात किती मजा येईल ना. आपली प्रकृती ठणठणीत, आजारी पडलो म्हणजे बुवांना विकार झाला, आता बरे झाले परत विकार झाला. पण शास्त्रीय परिभाषेमध्ये अवस्थेमध्ये बदल होणं याला विकार असं म्हणतात. दह्याला सुद्धा शास्त्रीय परिभाषेत दुग्ध विकृती असंही नाव आहे. सांगण्याचा मुद्दा काय, तर माणसामध्ये बदल व्हावा, बदल होणं अपेक्षितच आहे. देहरूपाने बदल तो तुम्ही नाही म्हटलात तरी होत राहणारच आहे. ते तुम्हाला विचारून कोणी करत नाही आहे. मग किमान माझ्या अंतरात्म्यामध्ये जो बदल होत जायला हवा, तो कसा बदल नको त्याबद्दल ते आधी सांगतायत. नसे अंतरी, असा अंतरामध्ये बदल नको. कसा नको, कामकारी विकारी. काम या शब्दाचा अर्थ माझ्यामध्ये काहीतरी अपूर्णता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मला कुणाच्या समोर तरी दान मागण्याची गरज आहे, अशी माझी असहाय्य अवस्था, ते माझं कामजीवन.
म्हणून आपण आपल्या दारामध्ये किंवा अगदी सरकारी कार्यालयामध्ये आलेल्या माणसाला, तो जर बराच वेळ आपल्याकडे पाहत असेल तर आपण प्रश्न विचारतो, तुमचं काय काम आहे? म्हणजे तुमच्यामध्ये काय अपूर्णता आहे, तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही कशासाठी इथे आला आहात? कार्यालयात तर नावच लिहिलेलं असतं, कामकाजाचे तास. काम या शब्दाचा प्रत्येक वेळेला अर्थ शृंगाराशीच निगडीत असतो असं अजिबात नाही. शृंगारा व्यतिरिक्त सुद्धा ऐहिकातल्या अनेक गोष्टीमध्ये मला उत्तम विद्या शिकली पाहिजे, मला उत्तम शिक्षक पाहिजे, हाही माझा काम आहे. काम या शब्दामध्ये अपूर्णता आहे, अपूर्णता. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याने मी आणखीन आणखीन अपूर्ण होईल असा विकार नको. मी अपूर्ण आहेच, तो आणखीन आणखीन पूर्ण कसा होत जाईल या दिशेनं विकार झाला तर चालेल. नसे अंतरी कामकारी, म्हणजे अपूर्णतेकडे जाणं. आज मला 2 रुपयासाठी हात पसरायला लागत होते, आता विकार असा झालाय की 1 रुपयासाठी पण हात पसरायला लागतोय. आता पुढचा विकार असा झालाय 50 पैशासाठी भीक बघायची वेळ आहे. असं नको होऊ दे ना विकार. आज 2 रुपयासाठी मी हात पसरत होतो, पण आता मला कशाहीसाठी हात पसरायची वेळ नाही. ह्या विकाराला सन्मान आहे. म्हणून नसे अंतरी कामकारी विकारी, अपूर्णतेकडे जाणारा विकार नको. आणि पुढच्या चरणात सांगतात, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. इथे उदासीन शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. उदासीन म्हणजे असा चेहरा करून बसायचं. काका श्रीखंड कसं आहे? मेले हास की जरा, ते चांगलं गोड लागतंय, बरं आणलेलं आहे, जरा जेवणामध्ये आनंद वाढलाय. आपण उदासीन या शब्दाचा अर्थ रड्या असा घेतलेला आहे. कुठलीही गोष्ट विचारली की आपला चेहरा सतत कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की ह्या पत्राच्या नंतरचा जो चेहरा तसाच. आणि काहीही सांगितलं तरी, काल आपण बागेत गेलो होतो काका, कसं वाटलं? छान वाटलं. पण छान वाटलं हे सुद्धा अशा तोंडाने सांगावं. म्हणजे कपडा लत्याकडे लक्ष नाही, आपण काही बरं प्रेझेंट व्हावं समोर याच्याकडे लक्ष नाही, कसंही गबाळ राहायचं, आंघोळ 4 दिवसात केलेली नाही, विविध सुगंध अंगाला येत आहेत. अहो का नाही आंघोळ? उदासीन वृत्ती. या मूर्खपणाला समर्थांनी कधी उदास म्हटलं नाही. भगवद्गीतेपासून आपलं तत्वज्ञान स्वच्छपणे हेच सांगते की आवश्यक त्या कर्तव्य कर्मांच्या मधून सुटका म्हणजे उदासीनता नव्हे. कर्तव्य कर्म पूर्ण होतील, व्यवस्थित होतील, चोख होतील, त्याच्यातून जे फळ निर्माण होणार आहे त्याच्या उपभोगाबद्दल उदासीन. अगदी सोपा दृष्टांत सांगतो. सगळ्याच गणेश उत्सवांसाठी तो आवश्यक असतो. चला 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 गणपती उत्सव आलेला आहे, कामं खूप आहेत, सतरंजा घालायच्या आहेत, सजावट करायची आहे, मखर करायचं आहे, कार्यक्रम ठरलेले आहेत, पाहुण्यांना आणायचं आहे, कार्यक्रम करून घ्यायचे, पाहुण्यांना पोचवायचं आहे घरी, वगैरे वगैरे वगैरे. ही कामं आहेत, ती कामं आहेत, काय खूप काम आहेत. असं काम सांगितल्यावर काय उपयोग आहे? हा उदासीन नव्हे. हा तो कार्यकर्ता म्हणून झाट 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 काम करत राहणार. भाऊ काय काम करायचं आहे सांगा, माझं हे काम झालंय, याच्या पुढचं काय काम करू, याच्या पुढचं काय काम करू, पटापट सगळे काम. आणि जेव्हा शेवटच्या दिवशी नारळ द्यायची वेळ असते सत्काराची, माझं नाव घेतलं नाही, नारळ पण दिला नाही, शाल नाही. आता बघतोच पुढल्या वर्षी कसा गणपती उत्सव होतो तुमचा. गणपती उत्सवाचं कार्यच सोडून देणारे महामूर्ख आहेत. का? नारळ नाही मिळाला, कारण तो योग्य त्या पद्धतीनं उदासीन नाही आहे. बाबा रे, आपण गणपतीची सेवा करतोय ती गणेशाची सेवा म्हणून करतोय, त्या नारळासाठी करतोय का?
ते शालीसाठी करतोय का? एखाद्या वेळेला गडबडीमध्ये राहून गेलं असेल नाव, ते काही हेतुपुरस्सरच झालं असेल असं नाही. आणि जरी हेतुपुरस्सर केलं असेल म्हणू आपण, तरी सुद्धा आपल्याकडून जी गणपतीची सेवा झाली आहे ती गणपतीच्या चरणी रुजू आहेच ना. ते ह्याने हो म्हणून नाही तर नाही म्हणू, त्याने काय फरक पडतो? उपभोगाच्या बाबतीत उदासीन, कार्य करण्याच्या बाबतीत अतिशय प्रखर कार्य करताच पाहिजे दास. अशा अर्थी उदासीन जो. आणि पुढे म्हणतात तापसी. तापसी या शब्दामध्ये फक्त पारमार्थिकच तप अभिप्रेत आहे असं नाही. ऐहिकामध्ये सुद्धा समाज कल्याणासाठी काहीतरी विशिष्ट ध्येय घेऊन प्रकर्षाने आपला देह झिजवून जे कार्य करतात, अशाही सगळ्यांना काही तपश्चर्याच ते करत आहेत असं म्हटलं जातं. असा काही ना काही व्रत घेऊन, काही ना काही निश्चित ध्येय घेऊन, अर्थात परत एकदा अध्यारोत शब्द चांगलं ध्येय घेऊन त्यासाठी अखंड कार्यरत राहणारा असा तो समर्थांना अभिप्रेत दास आहे. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. इथे ब्रह्मचारी हा शब्द लग्न न केलेला, अविवाहित, किंवा लग्न न करायची इच्छा नसलेला अशा तऱ्हेचा घ्यायचा नव्हे. या ठिकाणी या सृष्टीमध्ये जाणून घ्यायची सगळ्यात मोठी परमवस्तू कुठली असेल तर ती ब्रह्म आहे. इथे आपण तापसी शब्दाचा विचार जर ऐहिकाच्यासाठी ठेवला, उदासीन या शब्दाचा विचार जर थोडा ऐहिकासाठीच ठेवला, तर मात्र ब्रह्मचारी शब्दाचा विचार पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. की आपल्या सगळ्या ऐहिक गोष्टी करत असताना सुद्धा ते ब्रह्म प्राप्त व्हावं, त्याचं दर्शन मिळावं, यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्नरत असणारा त्या ब्रह्माचं आज ना उद्या व्यापक दर्शन मिळावं. कसं आहे, क्षणक दर्शन मिळतं, आनंद मिळतो, अर्थात तोही मिळत नाहीच. तो आपण फक्त म्हणायचा की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत ते ब्रह्म भरलेला आहे, हे तुला दिसलं पाहिजे, हे मी बोलू शकतो फक्त. पण खरंच असं एखाद्या रस्त्याच्या कडेला आजारी पडलेल्या कुत्र्याकडे बघून माझ्या मनात येतं का की माझ्या गाभाऱ्यातला जसा गोपालकृष्ण आहे तोच इथे असा पडला आहे. समजा हीच माझ्या गाभाऱ्यातली मूर्ती इथं पडलेली मला दिसली असती तर मी काय केलं असतं? ठीक आहे, चिखलात मला नाही हात घालता येत, मी कॉर्पोरेशनच्या माणसाला फोन नसता केला. मग असं काहीतरी विचित्र आजारी किडे पडलेलं कुत्रं मला दिसतंय, कॉर्पोरेशनमध्ये कुठे फोन करायचा हेच मला माहीत नाही आहे, इतके आम्ही सामाजिकदृष्ट्या सजग आहोत. बरं, कॉर्पोरेशनला फोन नाही केला, अनेक प्राणीमित्र डॉक्टर आहेत, यातल्या कोणाला मी पटकन फोन केला असता, अरे बघा रे किती विचित्र अवस्थेत आहे बिचारा. एक सामान्य पातळीवर सुद्धा तुमची आमची संवेदना इतक्या विचित्र पद्धतीनं बोथट झाली आहे, तिथे नामदेवांचे विचार कसे मनाला पटणार? ते तर म्हणतात सजीव प्राणी तर सोडा, मला माझ्या परिसरामध्ये अस्वच्छता दिसली तरी सुद्धा असं वाटतं की देव्हारा मलिन झाला. हे खऱ्या अर्थाने ब्रह्माकडे वाटचाल करायचे टप्पे, याने ते ब्रह्म प्राप्त होणार आहे. कारण मला सगळीकडे किमान सवय करतोय की इथे हे ब्रह्मच रूप आहे आणि ही अस्वच्छता त्या ब्रह्माला त्रास देते आहे, त्यामुळे हेही विठ्ठल स्वरूप आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. माझ्या डोक्यात आहे देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरच्या रावळामध्ये माझा देव विठ्ठल उभा आहे, त्याची देवपूजा ही विठ्ठल स्वरूपच आहे. म्हणून मग पंढरपूरमधली अस्वच्छता मी दृष्टीआड करू का? माझ्या नदीचं प्रदूषण मी दृष्टीआड करू का? म्हणजे मग त्याच्यामध्ये पांडुरंगाचं तितकं पावित्र्य अस्तित्व नाही हे तू मान्य करतोयस वेड्यासारखं. म्हणून एक वेळ मला गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करायला वेळ नाही झाला तरी चालेल, पण मी स्वच्छता आधी पाहीन. म्हणून नामदेव महाराज आग्रहाने सांगतायत देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल हे तर मान्यच आहे, पण अधिक हृदयामध्ये घट्ट कर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. काही लोक तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल पाळणारे आहेत, समाज कार्य करणारे आहेत, पण घरी आले की आईबापांना शिव्या घालणारे आहेत. यांचं काय करायचं? असा कसा रे अर्धवट तू? हा, का बरं वाईट बोलतोस आपल्या आईबाबांच्या बद्दल? माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ. तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. या सर्वत्र पसरलेल्या ब्रह्माला आज ना उद्या मी ओळखेन, पाहीन, आनंद घेईन या दृष्टीने वाटचाल करणारा जो जो कोणी तो प्रपंचात असूनही ब्रह्मचारीच. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. आणि शेवटच्या चरणात सांगतात निवाला मनी लेश नाही तमाचा. याचं आपलं झालं निरूपण खरं. कारण असे अनेक आध्यात्मिक साधना करणारे किंवा सामाजिक साधना करणारे सुद्धा अनावश्यक तापट सापडतात, तमोगुणी. त्यांना ते काम करतात ह्याचाच इतका अहंकार असतो. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही कोणाशी बोलताय, इथूनच सुरुवात करतात. म्हणून समर्थांनी खूप छान शब्द वापरलाय. त्याचं जीवन कसं आहे? निवाला. निवाला हा शब्द मराठी माणसालाच पटकन कळेल. जबरदस्तीनं दूध गार केलेलं नाहीये, ते आपणहून निवलंय. तो निवाला मनी. त्याला जबरदस्ती नाही आहे त्याला शांत राहण्याची. त्याच्या मनामध्ये रजोगुण तमोगुण त्याच्या कार्याला, त्याच्या आसपास येणाऱ्या माणसाला कधी त्रास देत नाहीत. असा जो जो कोणी असेल तो जगी धन्य दास सर्वोत्तमाचा. अशा तऱ्हेचं वर्णन जे समर्थाने केलंय. आजच्या श्लोकातली ही तीनही लक्षणं लक्षात ठेवायची आणि आपल्यातला सुद्धा तमोगुण कसा कमी करता येईल असा विकार झाला तर चांगला आहे. पूर्वी 2 कारणावरनं रागवत होतो, आता एका कारणावरनं सुद्धा इतका रागवतो की त्यांनी 4 कारणं जन्माला येतात. असा विकार नको. आता तो तमोगुण माझ्यामधला हळूहळू कमीच झाला आहे अशा तऱ्हेचा एक सुंदर पूर्णतेकडे नेणारा विकार जर झाला तर किती गोड होईल बाबा. यासाठी समर्थ सांगतात नसे अंतरी कामकारी विकारी. नसे अंतरी कामकारी विकारी. नसे अंतरी कामकारी विकारी. उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 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 जय जय रघुवीर समर्थ. परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजनाचा आनंद घेऊ. आणि असं भजन फक्त कीर्तनापुरतंच करावं असं नाही बरं. पहिल्याच दिवशीच्या निरूपणात आपण हे पाहिलंय. एक सुंदर आनंदमय अवस्था प्राप्त होण्यासाठी अशा आध्यात्मिक साधना नित्य करायच्या असतात. किंवा रोज काही ना काही वेळ आपल्या जपासाठी, भजनासाठी, पूजनासाठी, आत्मचिंतनासाठी, ध्यानधारणेच्या अभ्यासासाठी
हा वेगळा काढला पाहिजे. ते जन्मजन्मीचं टॉनिक आहे, बहुत सुकृताची जोडी आहे ती, म्हणून ते आवश्यक आहे. टॉनिक हे औषध नव्हे, आत्ता खोकला झालाय घेतलं बरं वाटलं असं ती नाही. जन्मजन्मीचं आरोग्य चांगलं राखणारी गोष्ट. म्हणून भजन नित्य करा, उपासना नित्य करा. फक्त उत्सवापुरतीच आरती करायची असं न करता, उत्सव नसताना सुद्धा आठवड्यातनं एक दिवस समजा शक्य असेल तर सगळ्या सोसायटीतल्या लोकांना एकत्र करून आपल्या घरात किंवा पार्किंगमध्ये मोठी आरती करा. इमारतीच्या दृष्टीनं ब्लॉक झालेत, मनाचे कशाला ब्लॉक करायचे. करू ना साऱ्याने एकत्र, विनंती करू. नाही आले उदासीन, बोलवण्यात उदासीन नाही. नाही आले म्हणून रागवायचं नाही, तिथं उदासीन. त्यांचं भाग्य, नाही आले सोडून द्या विषय. प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. असं उदासीन जो तापसी ब्रह्मचारी हे आपल्यालाही कार्य करायचंय महाराज. चला थोडा वेळ भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. सर्वांनी म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसऱ्या महायुद्धाचे वारे फिरू लागले. युरोपातली बहुतांशी राष्ट्र आता इंग्रजाच्या विरोधामध्ये एकवटता आहेत. लक्षात आलं इंग्रजाच्या. आता भारतावर राज्य चालू ठेवणं तसं अवघड आहे. हे राज्य चालू ठेवण्यासाठी भारतीयांची खूपशी मदत लागणार आहे. भारतातल्या नेतृत्वांचीही बरीचशी मदत लागणार आहे. लक्षात आलं इंग्रजाच्या. आणि म्हणून मग इंग्रजांनी थोडं सामोपचाराने बोलायला अशी सुरुवात केली की तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहेच. वाह, काय उपरती झाली आहे. 90 वर्षांनी की द्यायचंच आहे, आज ना उद्या द्यायचंच आहे, तुम्हाला द्यायचंच आहे. पण कसं आहे, हळूहळू. तेव्हा असं करूया, आत्ता भारतामध्ये जे हे महत्त्वाचे 2 मोठे पक्ष आहेत, एका बाजूला नॅशनल काँग्रेस आहे, एका बाजूला मुस्लिम लीग आहे. तुम्ही दोघांनी एकत्र बसा. तुम्हाला कसं कसं स्वराज्य पाहिजे मसुदा तयार करा. इंग्रजांना 100% माहिती आहे हे दोघं काही एकत्र बसायचे नाहीत. पण आपण सांगितलं नाही असं व्हायला नको. महालबाड हो, अर्थात तो लबाड आहे असं नाव ठेवताना आपण बावळट आहोत हेही तितकंच सिद्ध होणार आहे त्याच्यातलं. आतला लबाड प्राणी तो. तुम्ही एकत्र मसुदा करा आणि मग लगेच देऊ असं नाही, मग विचार करू. मग हा मसुदा कसा करायचा यासाठी मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जिना यांच्याकडे महात्मा गांधींनी खूप खेटा घातल्या.
अनेक वेळा जाऊन आले, पण दुर्दैव गांधीजींना भेटायला जिना उतरून सुद्धा खाली आले नाही आले. आणि जेव्हा महात्माजींचा असा अवमान होतोय हे लक्षात आलं, तेव्हा सुभाषबाबू स्वतः बोलणी करण्यासाठी जिनांच्याकडे गेले. तुम्ही महात्माजींशी का नाही बोलणी करत? का करावी? ते नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आहेत का? नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुस्लिम लीगचे अध्यक्ष यांनी एकत्र बसून मसुदा करायचा आहे. पण नॅशनल काँग्रेसनी महात्माजींना NOC लिहून दिली आहे का? महात्माजी पण वकील आहेत, मी पण वकील आहे, बॅरिस्टरी आम्हालाही कळते साहेब. मला तुमच्याशी बोलणी करायची असेल तर मला NOC द्या. जिनानी आयुष्यात त्यांना कधी महात्मा म्हटलं नाही. ते म्हणायचे मिस्टर गांधी. माझी इच्छा आहे, त्यांच्याकडे NOC नाही आहे, तर पंडित नेहरूंनी मला तसं लिहून द्यावं की ते म्हणतील ते आम्ही मान्य करणार आहोत. मला लेखी असल्याशिवाय मी नाही करणार, मी बॅरिस्टर माणूस आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला गांधींशी नाही बोलायचं, आपण चर्चा करूया का? सॉरी, मी पण 3 वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष होता, पण नंतर काँग्रेसच्या लोकांनी काहीतरी किरकोळ कारणं काढून तुम्हाला काँग्रेसमधनं बाहेर काढलंय. आणि सुभाषबाबू, काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही एक पक्ष स्थापन केलात, ही सुद्धा काँग्रेसची गद्दारीच आहे असं समजून तुम्हाला आता निष्कासितच केलंय. तुमच्याशी मी कसं बोलावं? बरं, मी जो आता माझा पक्ष स्थापन केलाय त्याचा अध्यक्ष आहे, त्याच्या वतीनं बोलू का? दोनही पक्ष अखिल भारतीय पाहिजेत. तुमची योग्यता तूर्त माझ्याशी चर्चा करावी अशी नाही. मी अखिल भारतीय मुस्लिम लीगचा अध्यक्ष आहे आणि तुम्ही एका प्रांतिक फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आहात. तुम्ही प्रांतिक आहात आत्ता, मी नॅशनल. आणि शेवटी सुभाषबाबूंनी विचारलं, मग कोणाशी चर्चा कराल? गांधी नको, मी नको, मग कोणाशी चर्चा कराल? जिना म्हणाले, अखिल भारतीय स्तरावर आणखीन एक खूप मोठा पक्ष आहे जो हिंदू महासभा या नावाने आहे. तो संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर काम करणारा आहे. अखिल भारतीय स्तरावर काम करणारा, मी जसं कडकपणे सांगू शकतो, मी माझ्या लोकांचं हित आधी बघणार, तसंच राष्ट्रहिताबरोबर मी माझ्या लोकांचं हित बघणारच असं स्वच्छपणे सांगणारा हिंदू महासभा हा अत्यंत प्रखर पक्ष आहे. त्याचे अध्यक्ष जे सावरकर आहेत, जे मुंबईतच राहतात, त्यांना जर घेऊन याल तर माझ्या योग्यतेनं आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी ज्यांच्याशी चर्चा करावी अशा योग्यतेचा दुसरा बॅरिस्टर एकच आहे, सावरकर. इतर लोकांच्या बरोबर मला चर्चा करण्यात रस नाही. सगळेच मार्ग खुंटले आणि आता सावरकरांची समजूत घालावी आणि सावरकरांना जिनांच्याकडे घेऊन जावं. यासाठी 22 जून 1940 या दिवशी सुभाषबाबू सावरकरांच्या घराशी मुंबईमध्ये येऊन दाखल झाले. काय अमृतयोग होता त्या दिवशी, बाबा, मोठा अमृतयोग होता. सावरकरांची अंदमानची शिक्षा, त्यांना 50 वर्षाची शिक्षा झाली होती, पण 50 वर्ष भोगावी नव्हती लागली. अंदमानातून ते काही काळामध्ये भारतामध्ये आले. मग भारतात रत्नागिरीमध्ये काही काळ तुरुंगवासाची शिक्षा, नंतर स्थानपद्धतीची शिक्षा, असं करत करत जवळजवळ 37 साली ते इंग्रजांच्या सर्व शिक्षेतून आणि बंधनातून मुक्त झाले. आणि त्यानंतर अखिल भारतीय हिंदू महासभा या राजकीय पक्षाचं आज आपल्या इतिहासाचं केवढं मोठं दुर्दैव आहे की काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा सगळा इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये आहे, पण यांच्या तोडीस तोड प्रचंड मोठा पक्ष एक हिंदू महासभा नावाचा होता. अशा आपल्या वडिलांची आठवण काढायला सुद्धा हिंदुत्ववादी तयार नाहीत. इतके पितृद्रोही लोक आहेत. काही काळापूर्वी का होईना हाच बाप होता जो हिंदूंना तारत होता. एक कृतज्ञतापूर्वक उच्चार तरी ह्यांच्याबद्दल व्हावा. केवढा राजकीय पक्ष की ज्यांना मोहम्मद अली जिनांनी हा सन्मान द्यावा की भारताबद्दल कुणी बोलायचं असेल तर ते फक्त सावरकरांनी माझ्याशी बोलावं, इतर कोणाची योग्यता नाही.
ही योग्यता उगाच मिळत नाही महाराज, आयुष्य घालवलेली असतात. आणि जेव्हा सुभाषबाबूंनी आग्रह धरला, सावरकर तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण जिनांशी बोलू. सावरकरांनी दोनच गोष्टी मांडल्या. समजा जिनांबरोबर आपली बोलणी फिसकटली, पुढं काय करायचंय? प्लॅन नंबर 2 तयार पाहिजे. पुढं काय करायचंय? पुढे काय, स्वातंत्र्य आंदोलन आपल्या डोक्यात आहेच, ते चालू करायचंच आहे. आणि त्यामुळे मी घोषणाच केली आहे की इंग्रजांचे सगळे पुतळे आम्ही भारतातून उखडून लावू. हसले मंदस्मित. आणि दगडाच्या पुतळ्या परीस तुम्ही हो अंग्रेज घाला दुरी, जावोनी बहुदूर दूर घडवा काहीतरी बहादुरी. सावरकर गोड इतकं म्हणाले, आपण सेनापती आहात, गवंड्यांची कामं का करताय? तुम्ही इंग्रज घालवा, पुतळे आम्ही घालवू. दगडाचे पुतळे हलवण्यासाठी तुमची शक्ती का खर्च करताय? आज सगळे बाहेरचे देश आपल्याला सैनिकी मदत करायला उभे आहेत. रासबिहारी बोसांची स्वतंत्र भारत करणारी एक छोटी सैन्य तुकडी त्यांनी तयार केली आहे. त्यांना एका नवीन चांगल्या रस्त्याच्या तरुण सेनापतीची गरज आहे. तुमच्या अंगात हे सर्व सेनापतीचे गुण आहेत. तुम्ही असं काहीतरी फुटकळ आंदोलन कराल आणि तुरुंगात पडाल. आपण तुरुंगात पडून शत्रूला मोकळा सोडणं ही कुठली लढाई? तुम्ही मोकळे व्हा, शत्रूला तुरुंगात घाला. आणि मग तिथे ती योजना लक्षात घेतली की असं 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 जाता येईल, अशा अशा पद्धतीनं आपली प्रचंड मोठी सेना उभी करता येईल. सुभाषबाबू, आम्ही 37-38 सालापासून सैनिकीकरणाची जी चळवळ चालवतोय ती यासाठीच आहे. इंग्रजाला दुसऱ्या महायुद्धासाठी आपल्या प्रचंड सैन्याची गरज आहे. म्हणून आम्ही सतत प्रचार करतोय, ज्या ज्या तरुणांना आत्ता भारताच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्यांनी इंग्रजाच्या सैन्यात शिरा. का? गोष्ट सोपी आहे. जी शस्त्र शिकण्यासाठी आणि बाळगण्यासाठी आम्हाला शिक्षा झाल्या, ती शस्त्र इंग्रज त्याच्या हाताने आपल्याला देणार आहे, त्याचं शिक्षणही देणार आहे. आणि आमचा उपदेश स्वच्छ आहे, आधी बंदुका ताब्यात घ्या, मग तोंडे कुठे वळवायची ते ठरवता येतील. एवढ्या प्रमाणावर भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षणामध्ये प्रगत होण्यासाठी दुसरा मार्ग शिल्लक आहे का? बरं, राष्ट्रभक्तांनी तिथे गेलं तर 57ची क्रांती याच्यातच फिरली आहे. सैनिक फिरले की क्रांती फार लवकर होते. सुभाष, हे भारतावर प्रेम करणारे जे लक्षावधी तरुण आता सैन्यात शिरलेत, ते सुद्धा असं कुणीतरी भारतीय नेतृत्व येईल याची प्रतीक्षा करणार आहेत. आणि तुम्ही जर जाऊन या भारताबाहेरच्या आपल्या राष्ट्रभक्त युवकांना एकत्र येऊन एक सैन्य घेऊन भारतात याल, तर हे सगळे तरुण आपोआप आपल्याला सहभागी होतील आणि इंग्रजाकडे भिक्षा मागायची गरज राहणार नाही. ओ द्या हो आम्हाला स्वराज्य, ओ द्या हो आम्हाला स्वातंत्र्य. अरे, डू नॉट डिमांड, डू कमांड. हे हो बाहेर असं सांगता आलं पाहिजे. ही ताकद तुमच्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही स्वतः तेवढे समर्थ आहात. तुम्ही जर्मनीमध्ये गेलात, तुम्ही उपचारासाठी जरी गेलात तरी हिटलर मुसोलिनीपासून सगळे लोक आपापले अधिकारी तुमच्याकडे पाठवतात. तुम्ही शब्द टाकलात ना हिटलर ऐकायला तयार आहे, तुम्ही शब्द टाकलात तर मुसोलिनी ऐकायला तयार आहे. इटली, जर्मनी, फ्रान्स हे देश तुम्हाला मदत करायला तयार आहे. जपानमध्ये रासबिहारी बोस वाट बघतायत. आणि असं असताना आपण काय काम करायचं? पुतळा हलवणे आणि पुढे 3 वर्ष तुरुंगात जाऊन बसणे. कोणी सांगितले हे नको ते धंदे? जिनाच्या नादी लागू नका. तो काही भारताचं कल्याण करायला बसलेला नाही. आणि जर मला खाली उतरून त्याच्याकडे यायचंच असेल तर आपण नाही त्याच्या दारात जायचं. नाही तर तो उद्या फोटो टाकेल पेपरमध्ये आणि सांगेल की आपण दोघं त्याच्याकडे भीक मागायला आलो. वकिली ही वकिलीच्या पद्धतीनं करायची. मी जर खाली उतरणार असेल त्यांनी त्याचं घर सोडून ऑफिसला यावं, आपण दारात नाही जायचं. काही गोष्टी या स्वाभिमानाने कशा घट्ट करायच्या असतात. त्या दोघांची भेट अशी जबरदस्त होती. आणि सावरकरांनी या सैनिकी चळवळीच्या दृष्टीनं जे लहानपणापासून सुभाषबाबूंचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक गती दिली, एक धक्का दिला. मग बाबूजींची गाडी त्या रस्त्याने जी
वेगाने सुटली. दीक्षा देतो रणयज्ञाची, ध्वजाधरी ही करी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी रे. लंका जाळून. सावरकरांचे शब्द पहा. मी कादंबरी नाही सांगते तुम्हाला, किंबहुना कोणाही कादंबरीकारांनी हे सत्य सांगण्याचं धाडस दाखवलेलं नाही. फक्त सावरकर सुभाष भेट झाली होती आणि सुभाष बाबू तिथून निघून गेले. इतकी मोघम वाक्य अनेक मोठमोठ्या कादंबरीकारांनी भेत्रटपणे लिहिलेली आहेत. सावरकरांनी जी आत्मकथन केलंय याच्यामध्ये तात्यांनी हे स्वच्छ सांगितलंय की माझं त्यांचं काय बोलणं झालं. आता तात्यांनी सांगितलं ते ऐकायचं का हे भित्रे कादंबऱ्या लिहितात त्यांचं ऐकायचं. त्याच्यामध्ये अर्थात ही कविता त्यांनी सांगितली नाहीये, हे काव्य माझ्या वडिलांनी म्हणजे राष्ट्रीय कीर्तन सम्राट श्री गोविंद स्वामी आफळे यांनी तयार केलंय. सावरकर गाथा या त्यांच्या पुस्तकामध्ये जे सावरकरांच्या मनातली भावना आहे ती त्या शब्दांमध्ये त्यांनी उतरवली आहे. सुभाष, अरे तूच एक मज समर्थ दिसशी नवीन वासरमणी. गरुडाची घे झेप झडकरी गगनाला गवसणी. स्वतंत्र भारत स्वप्न आजचे सत्य उद्या तू करी. स्वतंत्र भारत स्वप्न आजचे सत्य उद्या तू करी. ती लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. हे लंका जाळून राम जानकी. सुभाष, निघ इथून, निघ इथून. सर्व तयारी जय्यत आहे रास बिहारींची. स्वातंत्र्याची दिव्य योजना खास बहारीची. सुभाष बाबू ध्वजा फडकवी कळस मंदिरावरी. ती लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. सुभाष, या रामायणाच्या कथेतला मारुती ही तूच आणि राम ही तूच आहेस. अयोध्येमध्ये बसून तुझ्या या सर्व कार्याला मदत करणं आणि तुझी प्राण कंठात आणून वाट पाहणं हे करणारा तुझा एक भाऊ इथे शिल्लक आहे, याची आठवण ठेव. नंदीग्रामी वाट बघतसे भरत सावरकर. नंदीग्रामी वाट बघतसे भरत सावरकर. विमान पुष्पक पुन्हा जिंकुनी सुभाष ये लवकर. विमान पुष्पक पुन्हा जिंकुनी सुभाष ये लवकर. वसा दिला हा स्वातंत्र्याचा वाण सतीचे शिरी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी. लंका जाळून राम जानकी आण अयोध्यापुरी रे. लंका जाळून राम जानकी. सावरकरांच्या सदनातून बाहेर पडलेले सुभाष आता कोणाचकडे गेले नाहीत. त्यांनी आधी कलकत्ता गाठलं, पण दुर्दैव असं झालं त्यांनी ते पुतळे उखडून टाकीन हे विधान आधीच केलं होतं. म्हणजे हे आंदोलन चिघळणार हे आधीच जाहीर झालं होतं. या असल्या वक्तव्यावरून कलकत्त्यात पोचताच सुभाषबाबूंना अटक झाली. आता तुरुंगात विचार करतायत, जर्मनी राहिली तिकडे, हिटलर राहिला, मुसोलिनी, आपण तुरुंगात. पण सावरकरांशी चर्चा करता करता सावरकरांनी असंही सांगितलं होतं, आग्र्यावरची शिवरायाची दाव पुन्हा बहादरी. म्हणजे आग्र्याला जाऊन औरंगजेबाची फजिती करणं हा जसा महत्वाचा डाव होता, तसंच तिथून कारागृहातून सुटकाही त्यांनी कशी करून घेतली ही बहादुरीच होती. मग ते साम्य पाहिलं. शिवरायांनी आजारपणाचं नाटक केलं होतं.
सुभाषबाबूंनी आजारपणाचं नाटक केलं. शिवरायांनी पेटारे वापरले होते आतून निघून जायला. सुभाषबाबूंनी त्या काळातली मोटार वापरली. आपल्या पुतण्याला या सगळ्या कार्यामध्ये प्रवीण केला आणि इंग्रज पोलिसांना गुंगारा देऊन सुभाषबाबू जे निसटले ते कलकत्त्यातून निसटून दिल्लीपर्यंत, दिल्लीतून पुढे पेशावरपर्यंत, पेशावरकडून काबूलपर्यंत फार खडतर वाटचाल आहे महाराज ही. भारताच्या प्रदेशातून खिशामध्ये फारसा काही पैसा न घेता निघालेला एक तरुण भारतात परत येताना 2 लाखाची सेना घेऊन येतो. याच्या मागे किती कार्यरत हात असतील आपण कल्पना करू शकता. जे हात दुर्दैवाने इतिहासाला दिसत नाहीत. काही गोष्टी तर्कानेच जाणाव्या लागतात. काबूलपर्यंत पोचले, जर्मनीशी बोलणी केली. मी सांगतोय हे एकेका वाक्यात सांगतोय, पण या सगळ्यासाठी मध्ये 2-2, 3-3 महिन्याचे कालखंड गेलेत. जर्मनीशी बोलणी केल्यानंतर जर्मनी म्हणते की घमासान दुसरं महायुद्ध आता पेटलेलं आहे, तुम्हाला थेट जर्मनीमध्ये आणणं आम्हाला शक्य नाही. मग तुम्ही आधी रशियात जा. तुमचा पासपोर्ट आणि तुमचा आता ओळख एका रशियन माणसाची असेल. एक रशियन माणूस म्हणून तुम्ही काबूल ते रशिया जा. रशियावरनं तुम्हाला जर्मन ओळखीचा पासपोर्ट मिळेल. जर्मन ओळखीनं तुम्ही इथे या. काय उपद्व्याप आहे. पण हे करायला ती माणसं तयार होती. हे किती मोठं आहे. जर्मन गव्हर्नमेंट आज सांगतंय या माझ्याकडे. आणि मग मात्र रशियातील मॉस्कोपर्यंत विमानाचा प्रवास, मॉस्कोवरून जर्मनीकडे प्रवास आणि जर्मनीमध्ये बसून आझाद हिंद या नावाने एका फौजेची निर्मिती. आपण पटकन असं विचाराल कुठनं आली एवढी माणसं त्यांच्याकडे. इथे सावरकरांचं स्मरण करा. कारण इंग्रजाचं आणि जर्मनीचं युद्ध चालू आहे. पहा चित्र कसं आहे. जर्मन सैन्याबरोबर लढण्यासाठी भारतातनं अनेक तुकड्या पाठवल्या आहेत. या सगळ्या भारतीय लष्कराच्या आहेत. या भारतीय लष्कराचं पहिल्यापासूनच असं ठरलंय की जर्मनांशी लढल्यासारखं दाखवायचं, थोडा वेळ लढायचं, शरण जायचं. शरण गेला की ही सगळी सैन्य तुकडी अटक करून जर्मनीमध्ये. हे सगळे भारतीय सैनिक जे जर्मनीत आले तूर्त अटक करून, यांना 2च पर्याय. इथं तुरुंगात राहताय का सुभाषबाबूंकडे जात आहे. त्या सैनिकांनी सांगावं कशाला मरायला तुरुंग, त्याला मिळण्यासाठी तर आलो. पांडुरंग हरी वासुदेव हरी. आम्ही सावरकरांचे भाषण ऐकून जे सैन्यात शिरलो ते अशाच कुठल्या तरी भारतीय नेतृत्वाला उद्या आम्हाला आधार देता येईल यासाठी झालो. सैनिक मिळाले, सैन्य शिबिर मिळालं. त्या सैन्यासाठी आवश्यक ती रक्कम जर्मन सरकारकडनं मिळाली. आझाद हिंदचं स्वतंत्र रेडिओ स्टेशन सुरू झालं. एक मनुष्य बाहेर जाऊन काय कार्य करू शकतो. जर्मनचे लोक म्हणत होते आमच्याच रेडिओ स्टेशनवरनं तुम्ही बोला. नाही बोलणार. आता स्वाभिमान तो स्वाभिमान. मी जर जर्मनीच्या रेडिओ स्टेशनवरनं बोललो तर मी जर्मनीचा हस्तक होईन. आझाद हिंद नावाचं पूर्ण युनिट वेगळं आहे. आणि जर्मनी आम्हाला जी मदत करते हा परोपकार नाही, उपकार नाही. हे तुम्ही कर्ज देताय स्वतंत्र भारताला. आणि जेव्हा भारत स्वतंत्र होईल त्यावेळेला या इतक्या व्याजाच्या टक्क्यांनी हे कर्ज परत देण्याची सुभाषचंद्र बोस नवीन भारताचे पंतप्रधान म्हणून ग्वाही देत आहेत. आणि म्हणून सुभाषबाबूंना त्या काळामध्ये स्वतंत्र भारताचे प्रमुख अध्यक्ष म्हणून बाकीच्या देशांनी मान्यता पण देऊन झाली. त्या सरकारला मान्यता देणं म्हणजे त्या सरकारच्या अध्यक्षाला. आझाद हिंद ही फक्त फौज नाही, आझाद हिंद हे सरकार आहे. एक गव्हर्नमेंट स्थापन केलंय. आझाद हिंद सरकारचे ते प्रमुख आहेत. सरकारला फ्रान्सनी मान्यता दिली म्हणजे तुम्हाला अध्यक्ष मान्य केलं. सरकारला जर्मनीनं मान्यता दिली म्हणजे तुम्हाला अध्यक्ष मान्य केलं त्यांनी. आता आणखीन एक मजा होती अशी, जर्मनीमध्ये एक टीम तयार झाली. ही आज ना उद्या वेगवेगळ्या मार्गाने भारतामध्ये आणता येईल. पंचायत अशी आहे जपानकडनं कसं जायचं. जपानमध्ये रासबिहारी बोसांना भेटलं पाहिजे. अर्थात जपान मार्गे. मी हे जे काही सगळं सांगतोय ते एकदा
आपल्या भूगोलाच्या नकाशावर बघा कुठं आहे. जर्मनी कुठं आहे, जपान कुठं आहे, सिंगापूर कुठं आहे. नाही तर माणसानं उगाचच वाटेल जर्मनी आणि जपान म्हणजे काय, इकडं कासबा पेठेच्या शेजारी नारायणपेठ, चला पांडुरंग हरी करायला. एवढं जवळ नाही आहे ते प्रकरण. जर्मनीतून जपानला जायचं होतं, ते पाणबुडीच्या रस्त्याने जायचं होतं, पाण्याखालून जायचं होतं. 3 महिने पाणबुडीचा प्रवास चालणार होता. याच्यामध्ये एखादी मोठी लाट आली तरी पुण्यतिथी नक्की होती. हे धाडस पत्करून जलमार्गे सुभाषबाबू जपानमध्येही पोचले. जपानमध्ये तर रासबिहारी उत्सुकच होते त्यांच्या स्वागतासाठी. त्यांना एक सुंदर तरुण सेनापती मिळाला होता. बाकीच्या सेना विविध जलमार्गाने किंवा जहाजाच्या मार्गाने, विमान मार्गाने, कशाही पाठवता येतात. सेनापतीला असं नाही पाठवता येत. काही इकडे कमी जास्त झालं, सेनापती घट्ट राहायला पाहिजे. जपानमध्ये सुद्धा स्वागत झालं आणि आता ॲक्शन प्लॅन असा ठरला. आधी अंदमान निकोबारवर चालून जायचं, अंदमान निकोबार ताब्यात घ्यायचं आणि अंदमान निकोबार घेऊन नंतर मग सिंगापूर आपलं मेन सेक्टर करायचं. सिंगापूरकडून ब्रह्मदेशाच्या मार्गाने चढत 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 कोहिमा या गावापर्यंत पोचायचं. मी नावं सांगतोय, नकाशात तुम्ही पहा. आणि कोहिमा या ठिकाणी एकदा पोचलं, तिथून लेफ्ट टर्न मारला की सरळ रेषेमध्ये दिल्ली आहे. या सैन्याची अशी अखंड वाटचाल करायची आहे. मौज अशी आहे, जपाननी जर्मनीनी वायुदलाचीही मदत दिली आहे, शस्त्रांची तर दिलीच आहे. आमच्या लोकांना हे सगळं परदेशांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी कर्ज दिलं आहे, हेच समजायला अक्कल नसल्यासारखे बोलायला लागले. म्हणजे आता सुभाष जपान्यांच्या वतीनं भारतावर चालून येतोय. तो असा जर चालून आला तर इंग्रजाच्या आधी आम्हीच त्याच्या पोटामध्ये बाळीनटसारखे भोसकू. असले महामूर्ख आम्हाला नेते मिळाले भारतात, ज्यांना राजकारण काय कधी कळलं नाही. सावरकरांनी इंग्रजी सैन्यामध्ये जायला सांगितलं म्हणून सावरकर इंग्रजाचा हस्तक आहे. इतके मोठे अकलेचे तारे मोठ्या लोकांनी तोडले आहेत. ज्याचा काय फायदा झाला याचा अभ्यास त्यांचा नव्हता असं नाही, बोलायची हिंमत नव्हती. का त्या काळात जी गोष्ट सगळ्यांना माहीत होती ती काय नेतृत्वांना माहीत नव्हती काय? काय थापा मारता? त्या काळामध्ये अंदमान निकोबार ताब्यामध्ये घेऊन जेव्हा आझाद हिंद सेना ब्रह्मदेशच्या मार्गाने कोहिमा मणिपूरच्या दिशेने वाटचाल करत होती, तेव्हा पुष्कळसं सैन्य, त्या सैन्याला असलेलं शस्त्र, पैसा जपान पुरवत आहे. तेव्हा आपण पुरवलेल्या पैशाचा योग्य विनियोग होतो का नाही हे पाहण्यासाठी काही निरीक्षक नेमलेले असतात. सुभाषबाबूंचं हे कर्तृत्व लक्षात घ्या. त्याने जपानची मदत घेतली, जर्मनीची मदत घेतली, पण पूर्ण सैन्यामध्ये एकही अधिकारी त्यांचा घेतला नाही. तो स्वाभिमान घट्ट राखला. जाऊ द्या, आता जर्मन मदतच करते तर मग उपाध्यक्ष घ्या त्यांचा, कानफटत मारीन. नाही मदत केली तरी चालेल. मग उपाध्यक्ष नाही, कार्याध्यक्ष, कोणीही दुसऱ्या, फक्त भारतीय असतील. तुम्ही मला मदत करताय, माझ्यावर उपकार करत नाही. मदतीची परतफेड माझ्याकडनं नक्की होईल या माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही मदत करताय. तुम्ही सरकारला मदत करताय, सुभाषबाबू नावाच्या माणसाला नाही. आणि अशा वेळेला या ब्रह्मदेशाच्या चढाईमध्ये हे कौतुक बघण्यासाठी रासबिहारी पण होते आणि जपानकडनं डॉक्टर ओहसावा नावाचा एक निरीक्षक पण होता. एका युद्धाचं वर्णन त्यांनी असं केलंय. निरीक्षक हा नेहमी झाडावर बसून दुर्बीण लावून लिहित असतो. त्यांनी वर्णन असं केलंय की एक नदी ओलांडायची इकडून तिकडे. इकडे सुभाषबाबूंची आझाद हिंद फौज आहे, पलीकडे इंग्रजाच्या छावण्या आहेत. इकडून छोट्या छोट्या तारव्यांबद्दल जर सेना सुरू झाली तर समोरनं प्रचंड फायरिंग होणार. ही शक्यता स्वच्छ दिसत असताना आझाद हिंद सेनेनं मान्य केलेला जो ध्वज आहे, तिरंगा, त्या ध्वजामध्ये, आपल्या ध्वजामध्ये पुष्कळचं साम्य आहे पण काही फरक आहे. तो जो ध्वज मान्य केला आहे तो ध्वज आपल्या होडीमध्ये लावून रासबिहारी, समजा गोळीबार झाला तर तो पहिला माझ्या म्हाताऱ्यावर होऊन जाऊ दे, तुम्हाला काही व्हायला नको म्हणून आधी पुढे गेले. ती होडी जसजशी पुढे यायला लागली तसतशी बंदुका सावरून सैन्य उभं राहिलं इंग्रजाचं.
आणि तो ओहसावा दुर्बिणीत बघतोय. काय चित्र आहे. रासबिहारी बोस जेव्हा 2 हात वर करून त्या सगळ्या सैनिकांना सांगतायत, स्टॉप स्टॉप द नॉनसेन्स, काय मूर्खासारखे तुम्ही करताय. वी आर कमिंग फ्रॉम सुभाषचंद्र बोस. वी आर कमिंग फ्रॉम सुभाषचंद्र बोस. तो ओहसावा जपानी माणूस त्यांच्या डायरीत लिहितो. हे इंग्रजांच्या पलटणीतल्या भारतीय सैनिकांनी ऐकलं. त्यामुळं काय झालं, ए मिरॅकल अकॉम्प्लिश्ड, एक चमत्कार झाला. शूटिंग ऑन द अदर साइड वॉज कम्प्लिटली स्टॉप्ड. इंग्रजांच्या बाजूनं कोणताही गोळीबार झाला नाही. अनेक पलटणी अशाच सुभाषबाबूंना सामील झाल्या. याचा अर्थ सुभाषबाबूंना लढावं लागलं नाही असं नाही म्हटलं मी, पण ज्या 100 ठिकाणी लढावं लागणार होतं त्यातल्या 50 ठिकाणी लढाई करावी लागलीच. पण काही 40-50 ठिकाणं किंवा ठाणी ही अशी आपोआप बाबूंना मिळत असल्यामुळं त्यांचे श्रम किती वाचले किंवा वाचवले गेले याबद्दल तर कृतज्ञ राहायला हरकत नाही. आणि हे कशामुळे वाचले, हे श्रम कमी कशामुळे पडले, तर याचं उत्तर कोणी भारतीय देणार नाही हो. उगाच आपलं कृष्णाची न रामाची नावं सांगायची. दाखवा बरं खरं बोलून हे की जे ओहसावा लिहितो, सुभाषबाबूंना या पलटणी सामील झाल्या कारण सावरकर्स मिलिटरायझेशन पॉलिसी इन वॉर नंबर 2 बिगॅन टू शेप. सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जी पॉलिसी स्वीकारली होती लष्करीकरणाची, त्याचा आता खरा अर्थ जगाला कळत होता. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला प्रचंड मोठे सैनिक मिळाले. हे ओहसावाची डायरी भारतात प्रसिद्ध झाल्यानंतर तरी आपली वक्तव्य लोकांनी बदलावीत का डोळ्याला चष्माच नाही आपल्याला वाचायला. जाऊ देव, बाकी कोणीही चिमण्यांनी आणि कावळ्यांनी गरुडाला गरुड म्हटलं नाही म्हणून काही गरुडाचे पंख कमी होत नाहीत. ते गरुड आहे हे सगळ्या जगाला कळलंय. सावरकर्स मिलिटरायझेशन पॉलिसी. आणि अशी आवश्यक त्या ठिकाणी झुंज घेत, आवश्यक त्या ठिकाणी संघर्ष करत बाबूजींची सेना एका मागे एक प्रांत पराक्रांत करत जी चालली आहे. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. ये जिंदगी है कौम की, वो कौम पे लुटाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. ये जिंदगी है कौम की, वो कौम पे लुटाए. चलो दिल्ली पुकार के, कौमी निशा संभाल के, लाल किली गाड़ के लहराए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. ए शेर हिंद तू आगे बढ़, मरने से तू कभी न डर. आसमान तक उठा के सिर, लहराए जा लहराए जा लहराए जा लहराए. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. ये जिंदगी है कौम की, वो कौम पे लुटाए जा. कदम कदम. काय सैनिकांचा उत्साह होता महाराज. सुभाषबाबूंनी आणखीन सैन्यामध्ये बदल केला होता, तो म्हणजे स्त्रियांना सुद्धा सैन्यामध्ये मान्यता देऊन राणी लक्ष्मी रेजिमेंट अख्खी उभी केली होती. आणि 1857च्या युद्धामध्ये राणी लक्ष्मी संपली म्हणजे राणी लक्ष्मीचं तेजच आमच्या सगळ्या नारींच्या मधलं संपलं असं जे इंग्रजाला वाटत होतं ते समजून काढला. हा हितकारी विकार झाला, बदल झाला. तेव्हा एकच लक्ष्मी होती, आता एवढ्या वीरांगना शस्त्र घेऊन तुला संपवायला उभ्या आहेत. राणी लक्ष्मी हजारो स्त्रियांमध्ये संचारली आहे. हितकारी विकारी आहे आम्ही, कामकारी विकारी नाही. पण थोडं भारताचं दुर्दैव असं आहे की जेव्हा भारताच्या यशाचा घास त्याच्या ओठाशी आलेला असतो तेव्हा काहीतरी असं विचित्र घडतं, माघार घ्यावी लागते. तेच दुर्दैव थोडंसं झालं महाराज. अमेरिका युद्धात उतरली, तिनं अणुबॉम्बचा प्रयोग जपानवर केला. त्या धक्क्यातून तो देश सावरणं शक्य नव्हतं. त्यांनी गुडघे टेकले. एका बाजूला जर्मनीची पिछेहाट झाली, हिटलर परागंदा झाला, नंतर आत्महत्या केली असं ऐकलं लोकांनी. म्हणजे मदत करणारी 2 महत्त्वाच्या राष्ट्रांचे आधारच तुटले. आता
कोहिमापर्यंत पोचलेलं भारतीय सैन्य मागं आणावं लागलं परत. म्हणजे जिथून फक्त लेफ्ट टर्न घेऊन आता दिल्लीला पोचायचं होतं, या टोकापर्यंत आलेला असताना या दोनही देशांनी माघार घेतली आणि सुभाषबाबूंनाही दुर्दैवाने थोडी माघार घ्यावी लागली. सैन्याला थोडासा विराम द्यावा लागला. बाबांनो, आणखीन कोणत्या देशाकडनं पैशाची शस्त्राची काही मोठी मदत मिळते का? ती मदत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो असं म्हणाले. आणि कोणत्या तरी अज्ञात देशाची मदत मिळवण्यासाठी सायगाव विमानतळावरनं विमान उडालं. आणि 18 ऑगस्टच्या दिवशी सगळ्या जगात वार्ता पोचली. फार्मुसा नावाच्या कुठल्या तरी बेटाच्या आसपास म्हणे विमानाचा अपघात झाला. सुभाषबाबू शिल्लक नाही राहिले. अर्थात ते राहिले नाही राहिले याच्यावर खूप वादवादंग पुढे चालू राहिले. अनेकांचा विश्वास नव्हता ते संपले असतील ह्याच्यावर. त्याच्यावर अनेक मत आहेत, मतांतर आहेत. पण पुढे जरी ते असले, म्हणजे भारत सरकारने ते इतका नादानपणा पुढच्या काळात दाखवला की सुभाषबाबू जर प्रगट झाले तर त्यांना अटक करून आम्ही इंग्रजाच्या ताब्यात देऊ, असली नादान वक्तव्य आमच्या लोकांनी केली, ॲग्रीमेंट्स केली. आणि जरी आता ते प्रगट झाले तरी त्यांनी काय भारताचं चित्र बघायचं होतं. सगळ्या भारतावर दुःखाची कळा पसरली. पण जे भारतीय सैन्य सुभाषबाबूंची वाट पाहत होतं ते भारतीय सैन्य काय गप्प बसलं? आता सुभाष गेलेत. आता आपापल्या पातळीवर आपल्याला लढवून या इंग्रजाला हाकलायचा ठरलाय, तो हाकलायचाच. म्हणून सैन्य दलाच्या विविध तुकड्यांमध्ये व्यक्तिशः समूहशः इतकी बंड उभी राहिली की आता भारतीय सैन्य आपलं ऐकणार नाही याची खात्री इंग्रजाला झाली. आणि स्वातंत्र्याचा ठराव आला. स्वातंत्र्याच्या ठरावामध्ये या सैनिकांचा काही उल्लेख आहे का हो? तर तो सांगतो आणि आज कीर्तन थांबवतो. हे सगळं 4 दिवस चरित्र सांगण्याचं कारण असं की स्वतंत्र भारताला, आझाद भारताला आपल्या स्वत्वासाठी लढाईची जर कोणी पहिली खुमखुमी दिली असेल तर ती सुभाषबाबूंच्या चरित्राने, सावरकरांच्या चरित्राने दिली आहे. इतर बहुतांशी नेतृत्व ही नेमस्तपणे, बोटशेपेपणाने जेवढं मिळेल तेवढं पदरात पाडून घ्या अशा विचित्र मार्गाने वाटचाल करणारी होती. पण स्वाभिमानानं संघर्षाला उभं राहावं हे देशाला शिकवणारी जी अनेक नेतृत्व, ज्याच्यामध्ये लाला लजपत रायांच्यापासून लोकमान्य टिळकांच्यापासून बिपिनचंद्र पालांपर्यंत अनेकांची नावं घेतली पाहिजेत. या सर्व नेतृत्वात या शेवटच्या टोकापर्यंत ही 2 नेतृत्व, सावरकर आणि सुभाष, यांनी पहिल्यांदा भारतीय सैनिकांना भारतासाठी कशा तऱ्हेनं कूट पद्धतीनं आणि प्रत्यक्ष पद्धतीनं लढायचं याचं बाळकडू दिलं आहे. म्हणून त्यांच्याबद्दल आधी बोललो. उद्यापासून एकेका युद्धातल्या एकेका वीराचं आपण स्मरण करू. शेवट अशा गोष्टीनं करतो. या सैनिकांचा उल्लेख इंग्रजानं केला का? नक्की केला. आज भारतातल्या कोणत्याही कॉलेजमध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंग्रजांनी स्वराज्य देताना काय भाषण केलं हे भारताच्या एकाही पुस्तकात, इतिहासाच्या पुस्तकात, इतिहासाच्या प्राचार्यांना सुद्धा वाचायला उपलब्ध नसावं इतकं आपल्याकडे अभ्यास स्वातंत्र्य आहे. मग गणरायाचं स्मरण कशाला करायचं? गणपतीची आठवण कशाला करायची? यासाठी करायची, तो बुद्धिदाता आहे. आपल्याला सर्व भारतीयांची बुद्धी पहिल्यांदा परत प्रखर करायची आहे. बुद्धीनं अभ्यास कर, मग ठरव काय ठरवायचं ते. खूप खोल संशोधन करायची गरज नाही. सहज उपलब्ध असलेली पुस्तकं आहेत, वाचतं खरी, ज्यामध्ये इंग्रज सांगतो वी आर ट्रान्सफरिंग पॉवर टू इंडिया ड्यू टू द फॅक्ट दॅट Indian mercenary army is no longer loyal to Britain and now Britain have no army to hold down India. त्यांनी स्वच्छ सांगितलंय, भारतीय सेना आमच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या नाहीत आणि या सगळ्या सैनिकांच्या उरावर पाय देऊन राज्य करता येईल एवढी ताकद सैन्याची आमची आता राहिलेली नाही. भारतीय सैनिकांनी आम्हाला घाबरवलेलं आहे, म्हणून आम्ही स्वराज्याचा ठराव मांडतो आहोत.
बस, ज्याचं त्याला जरी श्रेय देता आलं याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या, सत्याग्रहाला मी काहीच किंमत देत नाही असं नव्हे. यंत्रामध्ये प्रत्येक स्क्रूला एक महत्त्व असतंच. एक प्रचंड मोठी चळवळ सत्याग्रहाच्या नावानेही चालली होती, यात संशय नाही. पण शेवटी निर्णायक हातोडा ज्याला म्हणतात, हा निश्चित सैनिकांच्या पासून जे भय आहे त्याचा परिणाम शत्रूवरच्या मनावरचा अधिक आहे, हे त्याच्या वक्तव्यातनंच स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा आपण आजही आपल्या सैन्य दलासाठी काही देता का हो? असे कामकारी विकारी होतो. पण आता भारत आपल्या सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीनं अधिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करतोय. या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान काही ना काही अपेक्षित असतं महाराज, आणि असं योगदान आम्ही देऊ. आणि भारताच्या सुरक्षेसाठी, भारताच्या संस्कारासाठी, भारताच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी दुसऱ्याच्या दारात भीक मागायची गरज नाही. उलट जग आमच्याकडे येईल की आम्हाला मानवतेची भिक्षा द्या, अशा तऱ्हेचे आपण मोठे होऊ, हितकारी विकारी होऊ. कामकारी विकार मनातला काढून टाकूया. सुभाषबाबूंना, सावरकरांना, त्या आझाद हिंदच्या सर्व सैनिकांना मनोभावे वंदन करून आजच्या कीर्तनाचा समापन. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा, सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती.